वीराचा पुरस्कार द्यायचा आहे गणेशाला या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे परशुराम सामरी माफ करा परशुराम सामरी साहेबांना विनंती करतो या ठिकाणी गणेशाला सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे हॅलो लगेच धन्यवाद दीपक दांडे सर यस अतिशय चांगलं समालोचकापण ऐकलं आम्हाला थोडीशी विश्रांती मिळाली हेच तर पाहिजे थोडीशी का होईना परंतु विश्रांती नक्कीच दीपक सरांनी दिली आणि आता दुसऱ्या फेरीमधील सर्व सामने 3 षटकाचे सामने राहतील लक्ष असू द्या जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे खूप चांगला सामना आपण पाहतो मित्रांनो नक्कीच दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना पाहतोय केलवली बनाम जामरुख ठाकूरवाडी या दोन टीम मध्ये सामना पाहायला मिळेल यात शंका नाही 3 षटकाचा सामना असेल पंच 3 षटकाचा सामना यस अंपरला सांगाय गरज नाही कारण काय सांगणार अंपरेट रमून गेलाय ना प्रदीप आणि गोरख अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहतोय खऱ्या अर्थाने विचार केला तर जबरदस्त सामना पाहायला मिळेल एका साईडला टीम खेडवली तर दुसऱ्या साईडला जामरुख ठाकूरवाडी या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय हॅलो लगेच संकेत पाटील याचकडून प्रत्येक षटकारसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि अपील जोरदार होती अगदी जर विचार केला तर संकेत पाटील याचकडनं प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज जशी जशी रात्र निघून जाते तसं मात्र एटीएम मात्र मोकळं केलं जाते अगदी विचार केला तर संकेत पाटील साहेबांकडनं 1000 रुपये येस ही बक्षीस नसेल नाही ना खोटी आणू नका बाबा आम भोशाडा काय मोकळं नाही कोणाच्या ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल नाही एकाना माझ्या भोवती घडवलेल ना कॅश प्राइज लायला आणि तो आलाच नाही आणि मग ते आता बॅटमन बॉलर मा द्याव तरी कोठून माझ्या भोवती घडवलेल ना तसा गाडी आहे काय सांगायचं आहे येस कोणीही असू द्या पहिले कॅश प्राइज जमा करा त्यावेळेस अनाउन्समेंट केलं जाईल यात शंका नाही अगदी विचार केला तर जबरदस्त सामना मित्रांनो आपण पाहतोय ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल यस पंच सांगतील लेडीज फाईट हा खरा बॉल राहिला इथे अगदी जर विचार मित्रांनो केला तर एका दावेली श्री गणेशच्या खातं ओपन केलं जातं 2 बॉल कमालीचे राहिले तिसरा बॉल व्हाईट गोलंदाज ट्रॅक वरती मोहनला पाहतोय या मोहनची पहिल्या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली होती तोच गोलंदाज ट्रॅक वरती यावेळेस स्टेटनला मारलेला फटका शतरक्षक आहे तिथे यावेळेस या बॉल वरती घेतली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव कमालीचा सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना एका साईडला जामरुख ठाकूरवाडी तर दुसऱ्या साईडला केलवली या दोन टीम मध्ये ओ यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न संपर्क व्यवस्थित नाही लेडीने जरूर लागली परंतु तरी सुद्धा या बॉलवरती घेतले गेले एक सिंगल धाव अगदी विचार केला तर जबरदस्त सामना आपल्याला पाहतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने विचार केला तर आजची रात्र तिसरी रात्र या स्पर्धेची
चांगली नाईट रनिशिंगला पाहायला मिळाली आहे. तनुजा 11 क्रिकेट संघ बीड खुर्द यांच्या माध्यमातून भव्य दिव्य नाईट स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस एक धाव या बॉलवरती पाहायला मिळाली आहे. अगदी विचार केला तर जबरदस्त साबडा. यात मात्र शंका नाही आहे मित्रांनो. 3 षटकाची मॅच आहे. 3 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमला जवळपास 3 षटकामध्ये ना या मैदानावरती मी तरी म्हणेन 30+ धाबा तरी बनवाव्या लागतील. कारण या मैदानाचा विचार केला तर थोडंसं मला तरी वाटतं छोटंसं मैदान आहे. या मैदानावरती धाबा भरपूर होत आहेत. परंतु कमालीचं आयोजन पाहायला मिळतं मित्रांनो. आज खऱ्या अर्थाने मला इथे इन्व्हाइट केलं, आयोजकांनी बोलण्याची संधी दिली. खूप चांगलं आयोजन आणि आयोजकांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. ओ यावेळेस दांडी 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 गुल फलंदाज बॅक टू द आउट ठोक. अगदी विचार केला तर मित्रांनो डीजेचा विचार केला ना, जशी जशी रात्र काटत जाते तसं तसं गाण्याचा आवाज देखील चांगला पाहायला मिळतो. चांगलं संगीत, चांगल्या धुंदा वाजवल्या जात आहेत. त्यांचंही देखील या स्पर्धेमधून सहर्ष स्वागत. केडवडी बनाम जामरुख ठाकूरवाडी या 2 टीममध्ये आपण सामना पाहतोय मित्रांनो. एक जबरदस्त सामना, काटेकी टक्कर, 3 षटकाची मॅच. हॅप टॅकरचा बॉल इथे फटका सजवायचा होता. बघा काय कमालीची गोलंदाजी मित्रांनो पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर आपण पाहतोय पहिलं षटक संपलंय आणि इथे दुसऱ्या षटकालाही सुरुवात झाली आहे. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 4 धाबा. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हाफ टॅकर बॉल यावेळेस पंच सांगतील यस इज अ फाईट. खऱ्या अर्थाने विचार केला तर ऑफिशियल पंच आपण पाहतोय मित्रांनो. अगदी विचार केला तर चिचखांबला टीमचा एक स्टार खेळाडू, सातत्याने त्याचा योगदान भरपूर असतो आपल्या टीमसाठी. अर्थात संजय वाघमारे सरांना आपण पाहतोय मुख्य पंच. त्यांची देखील एक नाईट रनिंग शृंखला होऊन गेली. इथे लिलीने शतरक्षक आहे. ओ कमालीची शतरक्षक पाहायला मिळते. परंतु इथे बॉल नक्कीच मैदानाला दान झाला. कमालीचं शतरक्षण पाहायला मिळालं आणि बघता बघता या बॉलवरती एक धाव तर आली. 6 धाबा धाव फलकावरती 6 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय मित्रांनो. अगदी विचार केला तर जबरदस्त सामना. जबरदस्त सामन्यामध्ये 6 धाबा 1 गडी गमावला इथे. काय सामना आपण पाहतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेस अजून एक कमालीचा बॉल. बघा हीच तर खरी ओळख क्रिकेटमध्ये. काय कंजूशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहू शकाल कुठल्याही प्रकारचा फलंदाजाला फटका मारून देत नाही हा गोलंदाज लक्ष्मण. गोलंदाज मार्क वरती आपण पाहतोय. ओहो यावेळेस फटका तर फसलाय. उंची जास्त लो बस बस निवांत. कॉल करू नका तुम्ही. तेव्हाच ते सांगता आंधळा दळीनी कुत्रा पिटकई अशी तऱ्हा झाली यांची. कॉलिंग महत्वाची होती मित्रांनो. क्रिकेट म्हटलं तर कॉलिंग शिवाय काम होत नाही. ही कॉलिंग कदाचित होऊ शकली असती तर दुसऱ्या आयटनला कॅच देखील होऊ शकली असती. धाबा धाव फलकावरती 8 धाबा. एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी विचार केला तर मित्रांनो सातत्याने आपण पाहतोय एक जबरदस्त सामना आणि प्रत्येक नियोजनामध्ये आयोजनामध्ये क्रिकेट म्हटलं तर एक चांगला खेळ. आणि यावेळेस अपील जोरदार. पंचाने आकाशाला गबस घातल्या. फलंदाज बॅक टू द आउट ठोकडी द्या.
8 धाबा धाव फलकावरती. या बॉलवरती चौकार षटकार येणं गरजेचं आहे. ओ पुढे लेनचा बॉल घडलं काय मैदानाच्या आतमध्ये. या पंचाने सांगितलंय हा खराब बॉल आणि खराब बॉलवरती 1+1 म्हणजे 2 धाबा या बॉलवरती. नो बॉल इथे पाहायला मिळालाय. येणारा बॉल फ्री हिट म्हटलं गेलं क्रिकेटमध्ये. या उघडा डोळे पहा नीट. येणारा बॉल फ्री हिट समीकरण पाहतोय. डगआउट मधून आवाज येतो. आवाज देऊ नका मित्रांनो. सर्व संघांना नियम एकसारखे असतात. हो यावेळेस अजून एक खरा बॉल आणि ते बघता बघता अजून फ्री हिटची संधी असेल. म्हणजे फ्री हिट म्हटला तर फलंदाजाकडे लायसन असलेलं गन ते म्हणजे म्हटलं जातं येणारा बॉल फ्री हिट आहे. या बॉलवरती फक्त डकीचं मित्रांनो विचार केला तर धावचित फलंदाज बाद होऊ शकेल. अगदी विचार केला तर सामना देखील तितकाच महत्त्वाचा. 11 धाबा धाव फलकावरती 2 विकेट गमावल्या आहेत. या ओ यावेळेस फ्री हिटचा बॉल कमालीचा फेकलाय आणि ते षटक क्रमांक संपलाय दुसरा आणि धावा धाव फलकावरती 11 धाबा. तोपर्यंत आपण देऊया डीजे मास्टरला एक संधी. लक्ष असू द्या दोन्ही टीमला. लगेच स्पीडअप ठेवा मित्रांनो. 11 धाबा धाव फलकावरती 2 षटकाचा खेळ संपला येते. डकीच्या मैदानामध्ये ड्रिंक पुरवली जाते कारण त्यांनाही ठाऊक आहे 12 बॉलमध्ये 11 धाबा 2 विकेटही गमावलेत. आता इथून पुढे उरले शेवटचा षटक म्हणजे 6 बॉल. 6 बॉलमध्ये किती धाबा येतील पाहावा लागेल. यस गणपत गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतोय. रन ऑफ चांगला गणपतचा. हॅप टॅकरचा बॉल फटका फसलाय. शतरक्षक फसलिपचा होता. बघता बघता घडलं काय मैदानामध्ये. आणि इथे कॅच ड्रॉप आणि ते फलंदाज बाद. 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्नही केले आणि फलंदाज झालाय बाद. ठोकडीच्या डायरेक्ट मुठ खडा बाहेर काढला ना इकडं. आता काय सांगायचं आहे. प्रदीप फलंदाज बाद झालाय. अगदी विचार केला तर चांगला डीजीच्या माध्यमातून आपण ऐकला एक समालोचक. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर कमालीची गोलंदाजी देखील पाहायला मिळते. हो यावेळेस काय वेगाने बॉल फेकला बघा. इतक्या वेगाने गोलंदाजी म्हटलं ते देखील शेवटचं षटक. काय कमालीची गोलंदाजी कंजूशी गोलंदाजी पाहायला मिळते मित्रांनो. 13 धावा धाव फलकावरती. इथे क्रॉस द लाईन फटका खेचायचा होता. पंच सांगते लीड इज व्हाईट. हा खराब बॉल राहिला इथे. अगदी विचार केला तर मित्रांनो चांगला सामना पाहतोय. यात शंका नाही. एका साईडला टीम जामरुक ठाकूरवाडी तर दुसऱ्या साईडला टीम केडब्ल्यू. या 2 टीम मध्ये खराब बॉल पाहायला मिळालाय. गोलंदाजी अतिशय चांगली पाहायला मिळते. ओहो यावेळेस अजून एक खराब बॉल पाहायला मिळेल का. यास लीड इज व्हाईट. अतिघाई संकटात नाही क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं. बॉलर तू भुकावलाय काय. काय ना होते तुझे मग मनीष अंडापाववाल्या दादा याला दे बाबा कागदात बांधून काहीतरी 7-8. ओ यावेळेस नाही अंडे पावलं ताकद मोकारा हा का. जसा अंडा पाव चांगला तसा डॉट बॉल. पंच काय
यस थर्ड अंपायर का यस नक्कीच चेक केला जाईल बॉल यस फ्री डिलिव्हरी चांगला बॉल चांगला बॉल पाहायला भिडायला या शंकाळय्या 15 धावा फलकावरती या ओहो यावेळेस ताकद नजाकत बॉल निघून जाईल सीमा पार शेटॉनला मारलेला हा रामदेव बाबा पतंजली षटकार कमालीचा फटका भरपूर वेळा का होईना बऱ्याच वेळाने हा ठोकलाय षटकार काही यस जवया बैद्यनाथच्या आतमध्ये षटकार आला 21 धावा फलकावरती या आपल्या करचा बॉल या बॉल वरती फक्त जर कदाचित ऑन साइडला जर फटकाच्या दिशा दाखवल्या असत्या तर नक्कीच चौकार पाहायला मिळाला असता ऑन साइडला फक्त टच करायचा होता या बॉलला नक्कीच चौकार पाहायला मिळाला असता 21 धावा फलकावरती आता उरलाय शेवटचा एक बॉल या एका बॉलवरती धावा किती येतील षटकार येईल का चौकार येईल का इथे फटका फसलाय गॅप सिलेक्शन एक धाव तर वेगाने केली कंप्लीट बघता बघता दोन धावा आणि ते तिसऱ्या धाव्यासाठी बाद 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या 23 आणि येणारे बॉल असतील 18 आणि 24 धाव्यांची गरज असेल ते म्हणजेच टीम आपण पाहू शकाला यस जामरुख ठाकूरवाडी टीमला टोकडी द्या मॅच देखाय कमालीचं सॉन्ग आपण ऐकला आणि या नेक्स्ट मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल एका साईडला टीम बीड तर दुसऱ्या साईडला जामरुख ठाकूरवाडी म्हणजे आज मला तरी वाटतं या जामरुख ठाकूरवाडी 2 संघ आहेत हे नक्कीच यात मात्र शंकाळय्या मित्रांनो आपण पाहू शकाल एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल हो ना अगदी जर विचार केला तर मित्रांनो 24 धाव्यांचं टार्गेट ठेवलं त्या धावा चेस केल्या जातील का जामरुख ठाकूरवाडी टीमच्या विरोधात हॅलो हॅलो कितना कर्जा है मेरे सर पे कैसे चुकाऊं उसे कैसे चुकाऊं उसे कर्जदारों ने पागल किया है कैसे मनाऊं उसे कैसे मनाऊं उसे चुकाने से भी ना चुकेगा मेरा कर्जा
एक ऐसी लड़की थी जिसे मैं रिचार्ज करता था. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे साबडा देखील कमालीचा पाहायला मिळतोय मित्रांनो. नाही तुम्हाला वाटत मा खरं का रिचार्ज मारितो आहे पोरीकडून का व्हा नाही हा का. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चोवीस धाब्यांचं टार्गेट. पहिलाच बॉल. उंची जास्त लांबी कमी कॉलिंग महत्वाची. ओ इथे प्रयत्न भरपूर चांगले राहिले. चेक केला जरूर जाईल. अगदी विचार केला तर 2 धाबा तर नक्कीच पाहायला मिळाला आहेत. 3 धाबा काय. यस 3 धाबा. मला वाटतं 1 धाव इथे वाचवली. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी विचार केला तर मित्रांनो एक जबरदस्त साबडा देखील पाहायला मिळतं. यस अडकीचा चांगला साबडा. हो यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस नशिबाने साथ दिली. खऱ्या अर्थाने विचार केला तर जामरुख ठाकूरवाडी टीमला नशिबाची साथ मिळते. लीडिंग एज लागली तर होती परंतु बॉल देखील बाउंड्रीच्या पलीकडे हा येतोय चौकार. येतील माहीच जेल ना आता. ओ यावेळेस संधी आणि संधीचं सोनं इष्टकानं केली नाहीये चुकी आणि विकेट क्रमांक पहिला लागला जातोय जामरुख ठाकूरवाडी टीमला. फलंदाज बॅक टू द आउट गणेश ठोक डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोपाल. गोपाळ डबीत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो पाहतोय. पहिला विकेट नक्कीच पाहायला मिळालाय. 24 धावा बनवायच्या 18 बॉलमध्ये त्या बनवल्या जातील का पाहावा लागेल पाहावा लागेल. यस जाऊया मैदानाच्या पुन्हा एकदा आतमध्ये. ओ यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. चला नेक्स्ट मॅच बीड टीमचा संगणक आणि जामरुख ठाकूरवाडी टीमचा संगणक. आज खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण पाहतोय जामरुख ठाकूरवाडी टीमच्या 2 टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका टीमची तर मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुसऱ्या टीमचा टॉस केला जाईल. बीड टीमचा संगणक आणि जामरुख टीमचा संगणक. चला टॉस लगेच करून घ्या. ओ यावेळेस फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक काय बास काय र कोठर उराड्याव का पार शात्या फोडू फोडू या टिकल्या बाबा. काय झालाय नको झाले ते तर. हे घरी जायल्या बाबा हळदला हा का शातील काय झालं पार शाती या ना शात्या खोसळा खाल्या. ये ना तू ये सांगा ये ना. यस ओके आपण आदर केला हो त्या नाही काय तेवढा. हा चुनाला त्या छाती चॅक कर तू. ओहो यावेळेस डायरेक्ट हिट. ओ इथे इष्टरिष्काने जर बॉल सोडला असता तर इष्टांना जाऊन आढळला असता. आणि त्या षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावा धाव फलकावरती 10 धावा. अजूनही समीकरण म्हटलं तर निराळे 12 बॉल आणि 14 धाव्यांची गरज.
पंच या धाबा लेग बायच्या की बॅट कट. बस तू मांड्यात आपल्याला काय कुस्तील आलाय का. अंपर मोकार डेंजर आहे का. बस आज खरं तर म्हटलं तर बीड टीमसाठी भरपूर प्रेक्षक इथे अजूनही उपस्थित आहे. नक्कीच आपल्या गावाची टीम म्हटलं तर नक्कीच सपोर्ट भरपूर असतो आपल्या गावाच्या टीमसाठी. ती कुठलीही टीम असू दे, कुठलाही संघ असू दे, त्या टीमला आपल्या या गावाचा पाठिंबा नक्कीच पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवरती हरिश्चंद्र. पहिला बॉल चांगला क्षेत्ररक्षक आहे, उचलणार फेकणार. यावेळी जर कदाचित चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं ना तर फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असतं. धावचित फलंदाज बाद होऊ शकला असता. आणि या बॉलवरती एक धाव. 11 धाबा, 11 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. ओहो यावेळी स्टेट ऑनला मारलेला फटका क्षेत्ररक्षक आहे, थोडासा पंबल. आणि बघता बघता या बॉलवरती घेतली जाईल एक धाव. आणि एका धावच्या मदतीने धाबा धाव फलकावरती 12 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. आता जरी म्हटलं लो स्कोरिंग सामना आहे तरी मात्र ज्यावेळेस लो स्कोरिंगचे सामने होतात मित्रांनो त्यावेळेस मात्र नक्कीच एक बिग फाईट मॅच पाहायला मिळते, यात शंका नाही. ओ इथे बॅटच्या खालच्या दिशेला बॉल लागलाय. एकदा वेगाने वेगाने आणि इथे घडेल घडेल काय. यस थर्ड अंपायर काय झाला सोपा झालाय ना आता अंपरला. म्हणजे अंपरला बोशाड्या खाय नको. आम्हा परत आला म्हणजे काय व्हायचं आहे सांगू का. शंकर आला आता तिसरा डोळा उघडायला लागल. चला शंकर या आणि तिसरा डोळा उघडा. पृथ्वीचा सत्यनाश करून टिका बाबू. यस फलंदाज टाटा बाय बाय ओके बॅक टू द आउट. फलंदाज बाद. अगदी विचार केला तर मित्रांनो हडो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लक्ष्मण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर विकेट तर इथे गमावलाय, धावचित बाद झालाय. ओ लिडिले डायरेक्ट हिट. नाही नाही याला रोगूचा आहे का टिप्पर घालवाय ते टम दिसता का नाही त्यान झालं. कदाचित डायरेक्ट हिट मारला असताना तर फलंदाज निश्चित बाद होऊ शकला असता. परंतु खरं तर विचार केला तर आपल्या टीमसाठी योगदान भरपूर देणं गरजेचं असतं मित्रांनो. एक एक धाव एक एक विकेट. कुठे चुकी झाली कुठे काय झाली. 8 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बघतोय आपण या रखरखत्या ट्रॉफ्या अतिशय चांगल्या ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. 5 ट्रॉफ्या. ओ यावेळेस अजून एक एडेज व्हाईट हा खरा बॉल इथे. अगदी विचार केला तर जबरदस्त सामना. येणारे 8 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. लो स्कोरिंग सामना तर येऊन ठेपलाय, परंतु त्या धावा कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल का केळवली टीमकडनं पाहावा लागेल. ओ यावेळेस अजून एक चांगला फटका खेचायचा होता, संपर्क व्यवस्थित झाला नाही. बॅटमन तू टिकाव घेऊन येतो का पिच उकनायला. आयोजक काय मरमरत थापटू थापटू ते लूल झालं तू मोका रोक नाही सुरुवात केली. यस गोपाळ या फलंदाजाने षटकार ठोकला तर लक्ष्मण मेंगाळे यांच्याकडनं 100 रुपये. चला 100 रुपये जमा करा इथे. ओ बस नाही 100 रुपयाला ताकीर नव्हतं हा का. ते खिशात मोकार तडातड उडत
बस असा काम पाहिजे ओके मध्ये. 100 रुपये ओके मध्ये त्या. चला स्पीडअप करा. षटकार आलाय अजून या. येणारे 6 बॉल आणि 2 धाब्यांची गरज. 6 बॉल 2 धाब्यांची गरज. खऱ्या अर्थाने साबणा होता कुठे येऊन ठेपलाय कुठे. लो स्कोरिंगचा साबणा होता. चला बीड टीमचा संगणक आणि जामरुक ठाकूरवाडी टीमचा संगणक लगेच टॉस करा. नाही ना मामा गपाच म्हणते कोण माझ्या बेंबेल कळ लागली येटायचे. काय सांगायचं आहे. येस टकीचा टॉस केला जातो येथे दोन टीमच्या विरोधात. गणेश बडेकर या साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. 6 बॉल 2 धाव्यांची गरज. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेस 6 बॉल 2 धाव्यांची गरज असताना ठोकला इथे चौकार आणि मॅच फिनिश. इथे जामरुक ठाकूरवाडी टीमने टॉस जिंकला आणि डिसिजन. जामरुक ठाकूरवाडी टीम डिसिजन फिल्डिंग. यस थँक्यू. फिल्डिंग करण्याचा डिसिजन आणि आमंत्रण केलं इथे ते म्हणजेच बीड टीमला फलंदाजी करण्यासाठी. चला ज्या फलंदाजाने षटकार